नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय पायथागोरस थेरम या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील आपण प्रश्न 2 मधील सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. तसेच प्रश्न 3, 4 आणि 5 असे पुढचे देखील प्रश्न सोडवणार आहोत. तेव्हा या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 2 ते प्रश्न 5 पर्यंतची सर्व उदाहरणे सोडवणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न 2 खालील उदाहरणे सोडवा. सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिला प्रश्न, एका समभुज त्रिकोणाची बाजू 2a आहे तर त्याची उंची काढा. फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. हा प्रश्न सोडवताना आपण सुरुवातीला आकृती काढली. एक त्रिकोण PQR घेतला, समभुज त्रिकोण आहे. इथे आकृती काढली. त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे आणि आपल्याला गणितामध्ये बाजू दिलेली आहे 2a. मग प्रत्येक बाजू याची 2a असणार आहे, कारण समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात. मग गणित सोडूया. त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण आहे, दिले आहे. याच्या तीनही बाजू सारख्या आहेत आणि याचे प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. म्हणून कोन P बरोबर कोन Q बरोबर कोन R बरोबर 60 अंश, याला विधान 1 म्हटलं. आणि इथे आकृतीमध्ये PM हा QR वर लंब आहे, म्हणजेच PM ही या त्रिकोणाची उंची आहे. म्हणजेच PM लंब QR, म्हणजेच हा लंब असल्यामुळे कोन PMQ हा इथे काटकोन असणार आहे. म्हणजेच कोन PMQ बरोबर 90 अंश. आणि तीनही बाजू समान आहेत. PQ बरोबर QR बरोबर PR, म्हणजेच बाजू दिलेली आहे गणितात 2a. म्हणून तिन्ही बाजू समान आहेत, कारण समभुज त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतात. त्याची किंमत 2a दिलेली आहे. याला विधान 2 म्हणतात. समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप. आता त्रिकोण PQM हा जो त्रिकोण दिसतोय छोटा, या त्रिकोणाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. या त्रिकोणामध्ये M जवळ काटकोन दिलेला आहे, कोन Q दिलेला आहे 60 अंश. मग यानुसार आपण हा कोन QPM चं माप काढू शकतो. आपल्याला माहिती की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा वापर करून आपण या कोनाचं माप काढूया. मग इथे लिहिलं, त्रिकोण PQM मध्ये कोन PQM म्हणजेच हा घेतला कोन PQM 60 अंश आहे, अधिक कोन PMQ म्हणजेच हा 90 आहे, आणि कोन QPM हा आपल्याला काढायचा आहे, बरोबर 180 अंश. आधार दिला, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता यामध्ये त्यांची मापं ठेवली. कोन PQM चं माप इथे 60 अंश आहे, याचं माप 90 आहे, आणि हा कोन काढायचा आहे कोन QPM बरोबर 180 अंश. मग हे पुढे समीकरण सोडवूया. 60 आणि 90 ची बेरीज झाली 150. कोन QPM काढायचा आहे, ते नाव तसंच लिहिलं, बरोबर 180. मग कोन QPM काढायचा आहे, तो डाव्या बाजूला तसंच लिहिलं नाव. 150 ला उजवीकडे आणलं, ते वजा झाले. 180 मधून 150 गेले 30, म्हणजेच कोन QPM बरोबर झाले 30 अंश. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे PQM हा 30, 60, 90 चा झाला. हा कोन आता आपण काढला 30 अंश आहे. 30, 60, 90 चा हा त्रिकोण आहे. म्हणजेच इथे 60 अंशाच्या समोरची बाजू म्हणजेच ही उंची आहे या त्रिकोणाची. लक्षात येते 30 अंशाच्या समोरची बाजू इथे QM आहे, आणि हा काटकोन आहे, म्हणजे कर्ण झाला PQ. म्हणजे इथे 30, 60, 90 चा हा त्रिकोण आहे. मग 60 अंश कोनासमोरची बाजू इथे आहे PM,
आपल्याला माहिती की 30-60-90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 60 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजेच √3/2 ला कर्णाने गुणायचं आहे. म्हणजेच ते सूत्र इथे आपण वापरलं की त्रिकोण PQM हा 30-60-90 त्रिकोण आहे. 60 अंश कोनासमोरची बाजू आहे PM. आता आपण आकृतीत पाहिली. मग त्याचं सूत्र असं आहे √3/2 गुणिले कर्ण. 60 अंश कोनासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. मग PM बरोबर √3/2 गुणिले PQ. कर्ण आकृतीत आत्ता पाहिला आपण PQ आहे. मग PQ ची किंमत दिलेली आहे 2A ती इथे ठेवली. √3/2 गुणिले 2A. हे 2 कॅन्सल झाले अंशातले छेदातले. म्हणजेच √3 गुणिले A असं उत्तर आलं. म्हणजेच PM ची किंमत आली √3/A. म्हणजेच या समभुज त्रिकोणाची उंची आलेली आहे √3 गुणिले A. हे उदाहरण सोडवताना आपण इथे समभुज त्रिकोणाचा गुणधर्म वापरला. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. त्याचा उपयोग इथे केला आणि त्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा वापर करून आपण या त्रिकोणामध्ये हा जो कोन QPM आहे त्याचं माप 30 अंश इथे काढलं आणि म्हणजेच हा 30-60-90 त्रिकोण आपल्याला मिळाला. आणि यामध्ये 60 अंश कोनासमोरची बाजू म्हणजेच या त्रिकोणाची उंची PM आहे. मग ही PM कर्णाच्या √3/2 पट असते. ते सूत्र वापरलं आपण 60 अंश कोनासमोरच्या बाजूचं इथे आणि PM ची किंमत निघाली √3 गुणिले A. Question 2, first example. Find the height of an equilateral triangle having side 2A. In this example, let us draw the figure first. Triangle PQR is an equilateral triangle. So write down here, triangle PQR is an equilateral triangle. This is given. Now this is equilateral triangle means each angle is of 60 degree. So angle P, angle Q and angle R are equal and all these three angles are of 60 degree. So angle Q is also 60, R is also 60 and angle P is also 60 degree. Also this is an equilateral triangle means all sides of an equilateral triangle are congruent means PQ is equal to QR is equal to PR. So write down here PQ is equal to QR is equal to PR is equal to 2A. Call this is equation 2 and this is equation 1. So reason is all sides of an equilateral triangle are congruent. Now look at this triangle PQM. Here angle Q is 60. This is PM is perpendicular to QR here. PM is height of this triangle. So PM is perpendicular to QR. So angle PMQ is 90 degree. This angle Q is 60 degree because this is angle of equilateral triangle. So each angle is of 60 degree. So this is 60, this is 90. So we can find the angle QPM here. So by using the sum of all angles of triangle is 180 degree. So by using this property we can find the measure of this angle. So let us solve here. In triangle PQM, angle PQM means this 60 degree, angle PMQ means 90 degree plus angle QPM. So addition of sum of all these three angles of triangle is 180 degree. So right here sum of three angles is equal to 180 degree. Reason is sum of all angles of triangle is 180 degree. Now put the values. Angle PQM is 60 degree, PMQ is 90 degree and QPM angle we have to find is equal to 180 degree. So 60 plus 90 is 150. So QPM as it is plus 150 sum of these two angles is equal to 180 degree. Now take 150 to the right hand side, it becomes minus. So angle QPM is equal to 180 minus 150.
So angle QPM is equal to 30 degree. Now here again look at the figure. In this triangle PQM, this angle is 60, this is 90 and this is 30 degree just we have found. So angle PQM is 30, 60, 90 triangle. So this is 30, 60, 90 triangle. So PM is the side opposite to 60 degree angle. And PQ is the hypotenuse in this triangle because this is 90 degree angle. So the side opposite to 90 degree is the hypotenuse. So PQ is the hypotenuse and the side opposite to 60 degree angle is PM. So by 30, 60, 90 triangle theorem, we know the formula of the side opposite to 60 degree angle means PM is root 3 upon 2 times the hypotenuse. So we are using 30, 60, 90 triangle theorem here. So angle QPM is 30 degree. So triangle PQM is 30, 60, 90 triangle. So the side opposite to 60 degree angle is PM is equal to, the formula is the side opposite to 60 degree angle is root 3 upon 2 times the hypotenuse. So root 3 upon 2 multiplied by hypotenuse. So right here PM is equal to root 3 upon 2 as it is into hypotenuse is PQ in the figure. So root 3 upon 2 into PQ. So value of PQ is 2A because this is the side of triangle, side of equilateral triangle and it is 2A. It is given in the example. So root 3 upon 2 into 2A. Here 2 gets cancelled. So final answer is root 3 into A. So PM means the height of this equilateral triangle is root 3 into A. So in this example, we have used the property of equilateral triangle, means all sides are congruent of this triangle and each angle is of 60 degree. So also we have used here the sum of all angles of triangle is 180 degree. So by using this property, we found the third angle of this triangle PQM, which is 30 degree here. So this triangle PQM is a 30, 60, 90 triangle. And also we are using the property of 60 degree angles opposite side is root 3 upon 2 times the hypotenuse. So we are using this formula here, means we are using the property of this 30, 60, 90 triangle. So we get the height of this equilateral triangle is root 3 into A. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न दुसऱ्यातील दुसरं उदाहरण पाहूया. 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर व 25 सेंटीमीटर बाजू असलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल का? सकारण लिहा. Do sides 7 centimeter, 24 centimeter, 25 centimeter form a right angled triangle. Give reason. आता या गणितामध्ये 3 बाजू त्रिकोणाच्या दिलेल्या आहेत. एक बाजू 7 सेंटीमीटर आहे, दुसरी 24 आहे आणि तिसरी बाजू 25 सेंटीमीटर आहे. मग इथे या दिलेल्या 3 बाजू आहेत त्या मी चढत्या क्रमाने अक्षर घेऊन इथे लिहिलेले आहेत. ए बरोबर 7 सेंटीमीटर, बी बरोबर 24 सेंटीमीटर आणि सर्वात मोठी बाजू आहे 25 सेंटीमीटर, त्याला मी सी हे अक्षर घेतलेलं आहे. मग इथे सर्वात मोठी जी बाजू आहे सी, त्याचा वर्ग मी प्रथम केलेला आहे. मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजे सी चा वर्ग बरोबर 25 चा वर्ग बरोबर 625, याला विधान 1 म्हटलं. आणि उरलेल्या ज्या 2 बाजू आहेत ए आणि बी त्यांच्या वर्गांची बेरीज करतोय. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 7 चा वर्ग अधिक 24 चा वर्ग, 7 चा वर्ग 49, 24 चा वर्ग 576, या दोघांची बेरीज झाली 625. म्हणजेच ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर मिळाले 625, याला म्हटलं विधान 2. मग आता विधान 1 आणि 2 कडे पाहिलं तर लक्षात येते की उजव्या बाजू समान आहेत कारण दोघांची किंमत 625 आलेली आहे. म्हणजे 1 व 2 वरून आपल्याला सांगता येईल की सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग आहे. कारण 1 आणि 2 च्या उजव्या बाजू समान आहेत म्हणजेच डाव्या बाजू पण समान आहेत. म्हणजेच सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग मिळालं. म्हणजेच पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला सांगता येईल की 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर बाजू असलेला हा काटकोन त्रिकोण आहे. कारण
एका बाजूचा वर्ग हा जर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. त्यामुळे इथे एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका आलेला आहे. म्हणजेच पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास इथे लागू झालेला आहे. त्यानुसार दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. आता हे उदाहरण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. डू साइड्स 7 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर फॉर्म अ राइट एंगल ट्रायंगल. गिव्ह रिझन. हियर द 3 sides of triangle is given. So A is equal to 7 centimeter, B is equal to 24 centimeter and C is equal to 25 centimeter. So we are taking the letters for these 3 sides as A, B, C in their ascending order. So A is equal to 7, B is equal to 24 and C is equal to 25. Now take the square of the greatest side first. So greatest side is C is equal to 25. So C square is equal to 25 square is equal to 625. Call this is 1. Now take the sum of squares of the remaining two sides means A and B. So A square plus B square is equal to 7 square plus 24 square is equal to square of 7 is 49 and square of 24 is 576. So sum of these two 49 plus 576 is 625. So A square plus B square is equal to 625. Call this is statement 2. So from 1 and 2 we get the right hand sides are equal. So 625 here is also 625. So right hand sides are equal means left hand sides are also equal. So C square is equal to A square plus B square from 1 and 2. So we get from 1 and 2 C square is equal to A square plus B square. So by converse of Pythagoras theorem, 7 centimeter, 24 centimeter and 25 centimeter form a right angle triangle here. Because the converse of Pythagoras theorem is if the square of one side is equal to the sum of squares of the remaining two sides are equal, then the given triangle is a right angle triangle. So here this is a right angle triangle by converse of Pythagoras theorem. प्रश्न दुसऱ्यातील तिसरं उदाहरण पाहूया. आयताच्या बाजू 11 सेंटीमीटर व 60 सेंटीमीटर असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. फाइंड द लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हॅव्हिंग साइड्स 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. या उदाहरणामध्ये इथे आपल्याला आयत सांगितलेला, आयतावर उदाहरण आहे म्हणून इथे एक आयत ABCD घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. मग इथे आकृतीत प्रत्येक कोन काटकोन दाखवलेला आहे. आयताच्या बाजू दिलेल्या आहेत 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर. मग इथे आयताची रुंदी 11 घेतली आणि लांबी 60 सेंटीमीटर घेतली. आपल्याला या गणितामध्ये आयताच्या कर्णाची लांबी काढायची आहे. मग इथे AC हा कर्ण जोडलेला आहे. मग ABCD हा आयत आहे. पहिलं वाक्य लिहिलं. यामध्ये कर्ण जोडल्यामुळे इथे त्रिकोण ABC आपल्याला मिळाला आणि आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो त्यामुळे कोन ABC काटकोन आहे, 90 अंश आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण आपल्याला मिळालेला आहे ABC त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. B जवळ काटकोन आहे म्हणजे AC हा कर्ण झाला. मग या काटकोन त्रिकोणात दोन बाजू आपल्याला माहिती आहेत आणि ही तिसरी बाजू कर्णाची काढायची आहे. मग काटकोन त्रिकोणात दोन बाजू दिल्या असतील आणि तिसरी बाजू काढायची असेल तर नेहमी पायथागोरसचं प्रमेय आपण वापरतो. मग त्यानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे AC चा वर्ग बरोबर इथे त्रिकोण ABC मध्ये कोन ABC 90 आहे म्हणजेच AC हा कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या म्हणजेच काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे. मग ती होईल AB वर्ग अधिक BC वर्ग. आधार दिला पायथागोरसचे प्रमेय. मग यामध्ये किमती ठेवल्या. AC वर्ग बरोबर AB वर्ग म्हणजे AB ची किंमत 11 आहे, 11चा वर्ग. BC ची किंमत 60 आहे, 60चा वर्ग. मग सोडूया पुढे. AC वर्ग बरोबर 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600. या दोघांची बेरीज झाली 3721 म्हणजे AC वर्ग बरोबर आले 3721 म्हणजे AC बरोबर आले 61 सेंटीमीटर. इथे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलेलं आहे आपण. AC वर्गाचं वर्गमूळ आलं AC आणि 3721 चं वर्गमूळ आलं 61. म्हणजेच आपल्याला या गणितात आयताचा कर्ण काढायचा होता. म्हणजेच इथे आयताच्या कर्णाची लांबी आलेली आहे
61 सेंटीमीटर. आता हे सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. Find the length of diagonal of rectangle having sides 11 centimeter and 60 centimeter. So here let us draw the figure of rectangle first. So quadrilateral ABCD is a rectangle having length 60 centimeter and breadth is 11 centimeter. So quadrilateral ABCD is a rectangle. Now AC is the diagonal of this rectangle. So here we get a right angle triangle ABC. Because AC is its hypotenuse, here angle B is 90 degree. So the side opposite to 90 degree in a triangle is called a hypotenuse. So AC is the hypotenuse here, and AB and BC are the perpendicular sides of this right angle triangle. So we are using Pythagoras theorem here because we know the two sides of this triangle. So we have to find the third side in this right angle triangle. So in a right angle triangle, if two sides are given and we have to find the third side, always we are using Pythagoras theorem to find the third side. So in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree here in this triangle. So we are using Pythagoras theorem. Hypotenuse is AC, so square of hypotenuse is equal to sum of squares of the remaining two sides, means AB and BC are the remaining two sides. So sum of squares of these two sides. So AC square is equal to AB square plus BC square using Pythagoras theorem. So put the values here. AB is 11 and BC is 60. So 11 square plus 60 square. So AC square is equal to square of 11 is 121 and square of 60 is 3600. So sum of these two is 3721. So AC square is equal to 3721. So taking square root on both sides, we get AC is equal to 61 centimeter. So the diagonal of a rectangle is 61 centimeter. So this is we have to find here. We have to find the length of the diagonal. So length of the diagonal of this rectangle is 61 centimeter. प्रश्न दुसरा, चौथं उदाहरण. एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. इथे त्रिकोण PQR आपण काढूया. काटकोन त्रिकोण घेऊया आणि त्यामध्ये Q जवळ 90 मापाचा कोन घेतलेला आहे. मग इथे लिहिलं त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश आहे आणि याच्या काटकोन करणाऱ्या बाजू दिलेल्या आहेत. एक बाजू घेतली 9 आणि दुसरी बाजू आहे 12, म्हणजे PQ घेतला 9 आणि QR ची किंमत घेतली 12 सेंटीमीटर. मग काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू दिल्या असतील आणि तिसरी बाजू काढायची असेल तर पायथागोरसचे प्रमेय वापरतात. मग इथे कर्ण आहे PR. मग कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे. मग हा कर्ण आहे. मग कर्णाचा वर्ग म्हणजे PR वर्ग बरोबर लिहिलं PQ वर्ग अधिक QR वर्ग. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज उजवीकडे, पायथागोरसचे प्रमेय. मग कर्ण आहे PR वर्ग बरोबर PQ ची किंमत 9 आणि QR ची किंमत 12. दोघांच्या वर्गांची बेरीज केली म्हणजेच इथे 9चा वर्ग झाला 81, 12चा वर्ग 144. दोघांची बेरीज झाली 225. PR वर्ग बरोबर मिळाले 225. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं. PR बरोबर 15 आलं. 225 वर्गमूळ 15 म्हणजेच काटकोन त्रिकोणाचा कर्ण मिळाला 15 सेंटीमीटर. जो आपल्याला काढायचा होता, कर्णाची लांबी काढायची होती. काटकोन त्रिकोणाचा कर्ण मिळाला 15 सेंटीमीटर. नाउ फोर्थ सब क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 2. Find the length of the hypotenuse of a right angle triangle if remaining sides are 9 centimeter and 12 centimeter. Here the right angle triangle is given. So triangle, let us draw the figure. Triangle PQR, angle PQR is 90 degree. So PR is the hypotenuse of this triangle. So PR is the hypotenuse here. So write down here, in triangle PQR, angle PQR is equal to 90 degree. And the sides of these two triangles are PQ is 9 and QR is 12 centimeter. And we have to find the hypotenuse here. We have to find the length of the hypotenuse. So we have to find PR.
So we will use here Pythagoras theorem because in the right angle triangle, two sides are given and we have to find the third side. So whenever in a right angle triangle, two sides are given and third side we have to find, we are using Pythagoras theorem always. So PR square is equal to PQ square plus QR square. Because PR is the hypotenuse, so square of the hypotenuse is equal to the sum of squares of the perpendicular sides, means PQ and QR are the perpendicular sides, so sum of squares on the right hand side. So using Pythagoras theorem. So put the values here. PR square is equal to PQ is 9, so 9 square plus QR square means 12 square. So 9 square is 81, 12 square is 144. So PR square is equal to sum of these two, 81 plus 144 is 225. So PR square is equal to 225. So taking square root on both sides, we get PR is equal to 15. Square root of 225 is 15. So hypotenuse of the right angle triangle is 15 centimeter here. So this value we have to find here. Find the length of hypotenuse, means length of the hypotenuse of this triangle, right angle triangle is 15 centimeter. प्रश्न दुसऱ्यातील 5वं उदाहरण पाहूया. समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू x आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. A side of an isosceles right angle triangle is x. Find the hypotenuse. आता यामध्ये समद्विभुज काटकोन त्रिकोण सांगितलाय म्हणून इथे एक समद्विभुज काटकोन त्रिकोणाची आकृती काढलेली आहे. त्रिकोण ABC मध्ये AB आणि BC या दोन बाजू सारख्या आहेत. B जवळ काटकोन घेतलेला आहे म्हणजेच हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच ज्या काटकोन त्रिकोणात दोन बाजू सारख्या असतात त्या काटकोन त्रिकोणाला समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणतात. मग यात काटकोन त्रिकोण ABC मध्ये AB आणि BC या दोन बाजू समान आहेत आणि त्यांची बाजू घेतलेली आहे x, जी गणितात दिलेली आहे. इथे सारख्या खुणाही आकृतीत केलेल्या आहेत म्हणजेच या दोन बाजू सारख्या आहेत AB आणि BC आणि त्यांची किंमत x आहे. इथे AC हा कर्ण आहे कारण काटकोनाच्या समोरील बाजूला कर्ण म्हणतात. मग इथे लिहिलं त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. ABC कोण हा 90 आहे. कोण ABC बरोबर 90. AB आणि BC दोन्ही सारख्या बाजू आहेत, समान बाजू आहेत. त्या एकरूप असल्यामुळे त्यांची किंमत x गणितात दिलेली आहे ती लिहिली आणि AC ची किंमत आपल्याला ते काढायची आहे. कर्ण काढायचा आहे. कर्णाची लांबी काढा म्हटलेला आहे. मग AC ची किंमत काढायची. मग आता इथे काटकोन त्रिकोण दिलेला आहे आणि काटकोन त्रिकोणात दोन बाजू दिल्यात आणि तिसरी बाजू काढायची आहे म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय वापरूया. कर्णाचा वर्ग म्हणजेच AC वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू आहेत AB आणि BC त्यांच्या वर्गांची बेरीज केली. AB वर्ग अधिक BC वर्ग आधार दिला पायथागोरसचे प्रमेय. याच्यात किमती ठेवल्या. AC वर्ग ची किंमत AC वर्ग तसंच ठेवलं कारण AC ची किंमत काढायची आहे. AB आणि BC ची किंमत x आहे गणितामध्ये. मग यांची किंमत इथे ठेवली x वर्ग. इथे BC ची किंमत x वर्ग, BC वर्ग आहे त्यामुळे x वर्ग होईल. किंमत ठेवल्यानंतर मग AC वर्ग बरोबर x वर्ग अधिक x वर्ग म्हणजेच 2x वर्ग झाले. मग इथे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं. AC वर्गाचं वर्गमूळ आलं AC. इथे 2x वर्ग आहे उजव्या बाजूला. मग 2चं वर्गमूळ मूळ संख्या असल्यामुळे निघणार नाही ते तसंच आपण ठेवलं. अवयव पडत नसल्यामुळे वर्गमूळ चिन्हात 2 तसेच ठेवले आणि x वर्गाचं वर्गमूळ आलं x. म्हणजे इथे कर्ण AC ची किंमत मिळाली √2 गुणिले x. A side of an isosceles right angle triangle is x. So we have to find the hypotenuse here. So let us draw the figure of a right angle triangle here. Triangle ABC is an right angle triangle having two sides congruent. Means AB is congruent to BC, means this is isosceles triangle also. So this is a right angle triangle as well as isosceles triangle. So this is called isosceles right angle triangle. So here angle B is 90 degree. So the side opposite to 90 degree is called hypotenuse. So AC is the hypotenuse in this figure. So we are using Pythagoras theorem because the two sides are given and we have to find the third side of this right angle triangle. So we are using Pythagoras. So square of the hypotenuse means AC is the hypotenuse here. This is hypotenuse. Mag
AC square is equal to AB square plus BC square, means square of the hypotenuse is equal to the sum of squares of the remaining two sides by using Pythagoras theorem. So put the values here. The value of AB and BC is x because these two sides are equal, having length x. It is given in the example. So AC square is equal to x square plus x square. So value of AB and BC is x here. After putting the values, we get this equation. AC square is equal to x square plus x square. So x square plus x square is 2x square. So AC square is equal to 2x square. Now taking square root on both sides, so we get AC is equal to, so square root of 2 is as it is in square root, so square root of 2 into square root of x square is x, so AC is equal to root 2 into x, means the hypotenuse of this triangle is root 2 into x. प्रश्न दुसऱ्यातील शेवटचं 6वं उदाहरण पाहूया. त्रिकोण PQR मध्ये PQ दिलेला आहे √8, QR √5 आणि PR दिलेला आहे √3. तर त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे का आणि असल्यास त्याचा कोणता कोन काटकोन आहे हे आपल्याला विचारलंय. इन ट्रायंगल PQR, PQ is equal to √8, QR is equal to √5, PR is equal to √3. Is triangle PQR a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? या उदाहरणामध्ये आपण पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाचा उपयोग करणार आहोत. अशा प्रकारची उदाहरणे आपण मागील सराव संचामध्ये सोडवलेली आहेत. इथे 3 बाजू दिलेल्या आहेत. मग यामध्ये तिन्ही बाजूंचे वर्ग प्रथम आपण करून घेऊया. PQ चा वर्ग बरोबर √8 चा वर्ग म्हणजे √8 गुणिले √8. इथे कोटी समान आहे म्हणून आपण एकाच करणी चिन्हात दोघांचा गुणाकार करू शकतो. 8 गुणिले 8, मग इथे कोटी 2 आहे म्हणजे 2 चा गट झालेला आहे, म्हणजेच याचं वर्गमूळ आलं 8. 2 चा गट असतो त्यावेळेला त्या गटाबद्दल एकदा 8 आपण करणी चिन्हाच्या बाहेर लिहितो, म्हणजेच इथे 8 गुणिले 8 64 झाले. 64चं वर्गमूळ 8 आलेला आहे. QR वर्ग बरोबर √5 चा वर्ग, वरील प्रमाणेच केलं. √5 गुणिले √5 म्हणजेच √25 झाले. 25चं वर्गमूळ 5 आलं, किंवा 2 च्या गटाबद्दल एकदा 5 लिहिले. PR वर्ग बरोबर √3 चा वर्ग म्हणजेच √3 गुणिले √3 बरोबर इथे 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ आलं 3, किंवा या गटाबद्दल एकदा 3 बाहेर लिहिले. आता इथे जर नीट आपण निरीक्षण केलं तर लक्षात येते की मोठ्या बाजूचा वर्ग म्हणजेच इथे 8 आलेला आहे आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची जर बेरीज पाहिली आपण, मोठ्या बाजूचा वर्ग आलेला आहे 8 आणि या उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज जर पाहिली तर ती 5 आणि 3 8 येते. म्हणजे एका बाजूचा वर्ग 8 आहे आणि उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज पण 8च येते. म्हणजेच इथे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. मग त्यानुसार PQ हा सगळ्यात मोठ्या बाजूचा वर्ग आलेला आहे, म्हणजे PQ हा या ठिकाणी कर्ण आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि कर्णाच्या समोरचाच कोन काटकोन असतो. मग PQ कर्ण आहे म्हणजे कोन R हा काटकोन असणार आहे. मग तेच आपण आता इथे सर्व लिहितोय की या तिन्ही बाजूंच्या वर्ग आपण इथे केले. यानुसार आपण इथे निरीक्षण केलं की PQ वर्ग बरोबर QR वर्ग आणि PR वर्ग यांची बेरीज आलेली आहे. 8 बरोबर 5 आणि 3 यांची बेरीज होते, म्हणजे 8 बरोबर 8 आलेला आहे. म्हणजेच पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PRQ हा काटकोन त्रिकोण आहे. आणि सर्वात मोठी बाजू कर्ण असते, त्यानुसार इथे PQ सगळ्यात मोठी बाजू आहे. त्यामुळे PQच्या समोरचा कोन काटकोन असणार आहे. मग त्रिकोण PQR आहे, मग त्यात PQ कर्ण आहे, म्हणजेच कोन R हा काटकोन असणार आहे. आता हेच उदाहरण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून अभ्यासूया. इन दिस ट्रायंगल PQR, 3 sides are given. PQ is √8, QR is √5 and PR is √3. So we have to identify whether the given triangle is a right angle triangle or not. And if it is a right angle triangle, then which angle is of 90 degree? This is we have to find. Now here the 3 sides are given. So take the square of each side. So PQ square is equal to √8 square, means √8 into √8 means
here order is same, so we can take the radicand in the same radical sign. So 8 into 8 means here group of 2 is there, so we can take 8 outside the radical sign. Means here 8 into 8 is 64, so square root of 64 is 8. Similarly here QR square is equal to root 5 square, means root 5 into root 5 means square root of 5 into 5 is 5. Here square root of 25 is 5. Similarly, in the third side, PR square is equal to root 3 square, means root 3 into root 3 is root 9, and square root of 9 is 3. Now observe these three squares of each side. So here square of PQ square, square of PQ is 8, and sum of squares of these two remaining two sides, QR and PR, is 5 plus 3 is 8. So here square of one side is equal to the sum of squares of the remaining two sides, means by using the converse of Pythagoras theorem, this is a right angled triangle. So we will write here, by observing these three squares, PQ square is equal to QR square plus PR square, means here PQ square is 8 and these two squares are 5 and 3. So putting values here, 5 plus 3 is 8. So 8 is equal to 8 means left hand side is equal to right hand side. So square of first side is equal to the sum of squares of the remaining two sides. So by using converse of Pythagoras theorem, the triangle PRQ is a right angle triangle. Here the greatest side is PQ. So the greatest side is PQ means we know that in right angle triangle the hypotenuse is the greatest side. Means here in this triangle PQ is the hypotenuse and the angle opposite to hypotenuse is 90 degree. So PQ is the hypotenuse, means the angle opposite to this hypotenuse is angle R. So angle R is 90 degree and triangle PRQ is a right angled triangle. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील प्रश्न तिसरा. त्रिकोण RST मध्ये कोन S 90 आहे, कोन T 30 अंश आहे, RT दिलेला आहे 12 सेंटीमीटर, तर RS आणि ST ची किंमत काढायची आहे. In triangle RST, angle S is 90 degree, angle T is 30, RT is 12 centimeter. Then find RS and ST. आता हे उदाहरण सोडवताना मी मराठी आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी एकत्रच सांगतो आहे. इथे त्रिकोण RST मध्ये आपल्याला दोन कोनांची मापे दिलेली आहेत. मग इथे आकृती काढली. त्रिकोण RST मध्ये कोन S काटकोन आहे, R चं माप आपण काढणार आहोत नंतर. T चं माप दिलेलं आहे 30. हे दोन कोन इथे दाखवले 90 आणि 30 आणि RT ची किंमत दिलेली आहे 12. इथे S जवळ काटकोन आहे म्हणजेच RT हा कर्ण झाला, म्हणजेच हा हायपोटेन्यूस आहे. मग या त्रिकोणामध्ये दोन कोन आहेत. T दिलाय 30 आणि S दिलेला आहे 90. मग यावरून हा कोन 60 आहे. आपण तोंडी पण काढू शकतो, पण इथे आपल्याला उदाहरण सोडवून दाखवावं लागेल की हे कोन, या कोनाचं माप 60 अंश कसं आलेलं आहे. मग इथे त्रिकोणामध्ये तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, म्हणजेच तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. या गुणधर्माचा वापर आपण इथे करूया. मग त्रिकोण RST मध्ये कोन R अधिक कोन S अधिक कोन T बरोबर 180, म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 असते. हा गुणधर्म इथे वापरला. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. बाय युझिंग दिस प्रॉपर्टी आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे. मग इथे या तिघांची किमती आपण काढायच्यात. R ची किंमत काढायची म्हणून R तसंच ठेवलं. S ची किंमत दिलेली आहे 90 आहे इथे आणि T ची किंमत 30 आहे. ती यांच्या जागेवर इथे लिहिली बरोबर 180. 90 आणि 30 ची बेरीज झाली 120. R तसंच ठेवलं. कोन R प्लस 120 बरोबर 180. 120 ला उजवीकडे नेले ते वजा झाले, म्हणजेच कोन R बरोबर आले 180 वजा 120. या दोघांची वजाबाकी झाली 60. 180 तून 120 गेले 60 अंश, म्हणजे कोन R बरोबर मिळाला 60 अंश. मग आता इथे आपण आकृतीत दाखवला हा कोन 60 अंश आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे TRS हा 30 60 90 चा त्रिकोण आहे. म्हणून मी या त्रिकोणाचं नाव असं लिहितोय क्रमाने 30 60 90 आहे, म्हणून त्रिकोण TRS असं मी नाव याचं घेतोय.
म्हणजेच इथे लिहिलं की त्रिकोण TRS हा 30-60-90 त्रिकोण आहे. म्हणजेच इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील ट्रँगल TRS इज अ 30-60-90 ट्रँगल. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला 30 अंश कोनासमोरची बाजू आहे RS. मग आपल्याला सूत्र माहिती आहे 30-60-90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 30 अंश कोनासमोरची बाजू जी असते ती कर्णाच्या निम्मी असते. मग तेच सूत्र इथे लिहिलंय की 30 अंश कोनासमोरची बाजू RS आहे आकृतीमध्ये, ती कर्णाच्या निम्मी असणार आहे म्हणजेच 1/2 गुणिले कर्ण आहे. द साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज, म्हणजेच हाफने हायपोटेन्यूजला मल्टिप्लाय केलेला आहे. मग 30 अंशासमोरची बाजू RS तसंच ठेवलं. 1/2 गुणिले कर्ण RT आहे इथे आकृतीत पाहू शकतो आपण, कर्ण RT आहे. 30 अंश कोनासमोरची बाजू RS आपल्याला काढायची आहे, ती कर्णाच्या निम्मी असणार आहे. म्हणजे इथे कर्ण 12 दिलेला आहे म्हणजे RS येणार आहे 6. मग तो 6 कसा येतोय ते इथे आपण सोडवतोय की 1/2 गुणिले कर्ण घेतला RT ची किंमत घेतली 12. RS बरोबर 1/2 गुणिले 12, इथे भाग गेला 2 1 2 बेसक 12, म्हणजेच RS बरोबर आले 6 सेंटीमीटर. म्हणजे याप्रमाणे आपण इथे साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल RS ची किंमत काढली 6. आता आपल्याला 60 अंश कोनासमोरची बाजू काढायची आहे. मग 60 अंश कोनासमोरची बाजू आहे TS. आपल्याला 30-60-90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार माहिती की 60 अंश कोनासमोरची बाजू जी असते ती कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजे कर्णाला √3/2 ने गुणायचं आहे. म्हणजेच द साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. मग त्या सूत्राचा वापर इथे आपण करूया. कर्ण तर आपल्याला माहिती आहे आकृतीत की RT आहे. मग आता इथे 60 अंश कोनासमोरील बाजू बरोबर TS आहे. सूत्र वापरलं √3/2 गुणिले कर्ण, म्हणजेच साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज TS इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेन्यूज, असं सूत्र आपण इथे वापरलं. मग TS ला TS तसंच ठेवलं, √3/2 तसेच ठेवले. कर्णाचं नाव आहे RT. आता RT ची किंमत इथे आपण ठेवली 12, कारण गणितात इथे दिलेली आहे. कर्ण दिलेला आहे RT 12. आणि आपल्याला आता ही किंमत काढायची 60 अंशासमोरची बाजू काढायची, TS काढायची आहे. मग इथे TS बरोबर सूत्र वापरलं हे √3/2 गुणिले RT कर्ण लिहिला. मग कर्णाची किंमत 12 इथे ठेवली. √3/2 गुणिले 12 2 2 बेसक 12 भाग गेला. √3 गुणिले 6 म्हणजेच 6√3 आणि TS बरोबर मिळाले 6√3. TS म्हणजेच ST, कारण नाव बिंदू आपण असे मागे पुढे करू शकतो. म्हणजेच बाजू TS आहे म्हणजेच ती बाजू ST आहे. ST ची किंमत मिळाली 6√3. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न 4 आपण पाहूया. हे देखील उदाहरण मी दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकत्रच इथे समजावून सांगणार आहे. आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 192 चौरस सेंटीमीटर आणि त्याची लांबी दिलेली आहे 16 सेंटीमीटर. तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 60 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आता हे गणित सोडवताना आयत दिलेला आहे म्हणून एक आयतचं आकृती काढली. चौकोन ABCD हा एक आयत घेतला, म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. आणि आपल्याला माहिती की आयतामध्ये प्रत्येक कोन काटकोन असतो. मग इथे कोन A, B, कोन C आणि कोन D प्रत्येक कोन काटकोन घेतलेला आहे. इच अँगल इज ऑफ 90 डिग्री इन रेक्टँगल. आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो. या आयताचं क्षेत्रफळ गणितात दिलेलं 192 चौरस सेंटीमीटर. म्हणजेच इथे लिहिलं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD बरोबर 192 सेंटीमीटर वर्ग. चौरस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग इथे घेतलेला आहे. आणि या आयतामध्ये लांबी दिलेली आहे 16, म्हणजे याची लेंथ दिलेली आहे 16 सेंटीमीटर. या आयतामध्ये लेंथ घेतली मी 16 आणि याची ब्रेडथ आहे AB. मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरलं. एरिया ऑफ रेक्टँगल म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे L इंटू
बी. लांबीला एल अक्षर वापरतात, रुंदीला बी अक्षर. लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एल इंटू बी असं सूत्र आहे आयताच्या क्षेत्रफळाचं. मग याच्यात किमती ठेवल्या. आयताचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे 192 आहे. मग इथे डाव्या बाजूला लिहिले 192. एल आहे इथे बीसी आणि बी म्हणजे ब्रेडथ आहे ए बी. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी बीसी आहे आणि रुंदी ए बी आहे. मग त्यांची नावं इथे घेतली लेंथ आणि ब्रेडथ. मग 192 बरोबर मिळाले बीसी गुणिले ए बी. मग किमती ठेवतोय. 192 बरोबर बीसीची किंमत आहे 16, तिथे बीसीच्या जागेवर ठेवली 16. एबीची किंमत काढायची म्हणून एबी तसंच ठेवला. मग इथे एबीची किंमत काढण्यासाठी हे समीकरण पुढे सोडवूया. 16ला डावीकडे आणलं ते छेदात आले म्हणजे एबी बरोबर मिळाले 192 छेद 16. 16ने इथे 192ला भाग गेला 12 मिळाले. 16 1 16 आणि 16 2 32 असा भाग गेला म्हणजे एबी बरोबर झाले 12 सेंटीमीटर. मग आता या आकृतीमध्ये आपल्याला लांबी पण कळली आणि रुंदी पण कळली. मग आता या गणितात आपल्याला कर्णाची लांबी काढायची म्हणजे त्याचा डायगोनल काढायचा आहे या आयताचा. मग हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण आहे. इथे बी जवळ काटकोन झालेला आहे आणि एबीची किंमत आत्ताच आपण काढलेली आहे इथे 12 सेंटीमीटर आहे म्हणजे ही किंमत दिलेली आहे 12. मग काटकोन त्रिकोणात दोन बाजू माहिती आहेत आणि कर्णाची किंमत काढायची म्हणजे पायथागोरसचं सूत्र आपल्याला वापरायचं आहे. मग इथे पायथागोरसचं सूत्र वापरताना कर्णाचा वर्ग म्हणजे एसी वर्ग करावा लागेल. बरोबर या उरलेल्या दोन काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची आहे म्हणजे एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. कारण बी जवळ काटकोन आहे म्हणजे एसी हा कर्ण आहे. मग तेच इथे आपण सोडवूया. त्रिकोण एबीसी मध्ये म्हणजे इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी बरोबर 90 डिग्री आहे. आकृतीत पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल सहजच. मग कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. हे झालं पायथागोरसचं प्रमेय. स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूज इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स बाय युझिंग पायथागोरस थेरम. मग आता याच्यात किमती ठेवूया. एसी वर्ग आहे तसा. एबीची किंमत 12 आहे आणि बीसीची किंमत 16 आहे. मग त्यांचे वर्ग इथे केले क्रमाने. एसी वर्ग बरोबर 12 वर्ग अधिक 16 वर्ग म्हणजे एसी वर्ग बरोबर 12चा वर्ग 144, 16चा वर्ग 256. या दोघांची बेरीज झाली 400 म्हणजे एसी वर्ग बरोबर मिळाले 400 म्हणजेच एसी बरोबर 20 मिळाले. दोन्ही बाजूचे इथे वर्गमूळ काढलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजे एसी वर्गचं वर्गमूळ आलं एसी आणि 400चं वर्गमूळ आलं 20. स्क्वेअर रूट ऑफ 400 इज 20. मग एसी 20 मिळाला म्हणजेच आयताचा कर्ण 20 आहे आणि तोच आपल्याला या गणितात काढायचा होता. म्हणजेच डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 20 सेंटीमीटर. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रॉब्लेम सेट 2 मधील प्रश्न 5वा. एका समभुज त्रिकोणाची उंची √3 सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी आणि परिमिती काढायची आहे. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. यासाठी आपण आकृती काढूया. त्रिकोण एबीसी एक समभुज त्रिकोण घेतला म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे आपल्याला माहिती की त्याच्या तिन्ही बाजू एकरूप असतात. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट आणि प्रत्येक कोन या त्रिकोणाचा 60 अंश असणार आहे. मग तेच आपण इथे लिहिलं की त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहायचंय. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी ट्रायंगल एबीसी इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे तिन्ही बाजू सारख्या आहेत म्हणजेच एबी बरोबर बीसी बरोबर एसी होईल आणि प्रत्येक कोन 60 होईल. कोन ए पण 60 होईल, कोन बी पण 60 होईल आणि कोन सी पण 60 अंशाचा होईल. म्हणजेच कोन ए बरोबर कोन बी बरोबर कोन सी बरोबर 60 अंश. कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंश मापाचा असतो. इच अँगल ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. मग याप्रमाणे आपण इथे लिहिलं. मग आता एडी ही या त्रिकोणाची उंची घेतलेली आहे म्हणजे एडी हा बीसी वर लंब आहे. मग ही उंची आपल्याला दिलेली आहे √3. हाईट दिलेली आहे √3 या गणितामध्ये आणि आपल्याला या त्रिकोणाची बाजू काढायची आहे आणि परिमिती काढायची आहे म्हणजेच साइड आणि पेरिमीटर काढायची आहे. मग
या त्रिकोणामध्ये आपण पाहूया आता त्रिकोण ABD कडे लक्ष केंद्रित करूया. या त्रिकोणाकडे, या त्रिकोणामध्ये इथे कोण D 90 आहे कारण ही उंची दिलेली आहे पायावर. मग हा कोण 60 आहे कारण हा समभुज त्रिकोणाचा कोण आहे, प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. इच अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 डिग्री. मग यानुसार हे दोन कोण माहिती आहेत. मग हा कोण आपल्याला या त्रिकोणात काढता येईल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या गुणधर्माचा वापर करता येईल. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. याप्रमाणे तोंडीच आहे, हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा 30 अंश कोण येणार आहे. म्हणजे कोण BAD चं माप 30 अंश येणार आहे. मग ते कसं आहे ते आता आपण सोडवतोय. त्रिकोण ABD मध्ये म्हणजेच इन ट्रायंगल ABD अँगल ADB इज 90 डिग्री लिहिलेला आहे. मग तिन्ही कोणांची बेरीज करूया. गुणधर्म वापरला 180. मग हे तीन कोण लिहिताना मी 3 अक्षराने लिहितोय. कोण BAD हा कोण लिहिला, नंतर कोण B घेतला हा 60 आणि हा कोण आहे कोण ADB बरोबर 180. मग या तिघांची बेरीज 180 लिहिली म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म वापरला. मग आता यांच्या किमती इथे लिहूया. कोण BAD काढायचा आहे तो अक्षर तसंच ठेवलं नाव. कोण B चं माप 60 आहे आणि कोण ADB आहे 90 अंश. मग इथे लिहिला. मग यांची बेरीज केली 90 आणि 60 150. 150 ला उजवीकडे पाठवलं ते वजा झाले. मग कोण BAD तसाच ठेवला. 150 इकडे आल्यावर वजा झाले. 180 तून 150 गेले 30 अंश. म्हणजे या कोणाचं माप आलं 30. म्हणजेच हा 30 60 90 चा त्रिकोण आहे. त्रिकोण ABD हा 30 60 90 आहे. मग तेच इथे आपण लिहितोय की त्रिकोण ABD हा 30 60 90 त्रिकोण आहे. म्हणजेच ट्रायंगल ABD इज 30 60 90 ट्रायंगल. मग आता या गणितामध्ये आपल्याला 60 अंश कोणासमोरची बाजू दिलेली आहे √3. मग त्याचं सूत्र इथे वापरतोय 30 60 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 30 60 90 ट्रायंगल थेरम नुसार. 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 पट असते. म्हणजे कर्णाला √3/2 ने गुणायचं आहे. मग तेच इथे लिहितोय. इथे कर्ण आहे AB कारण इथे D जवळ काटकोन आहे. काटकोन म्हणजेच काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजेच कर्ण असतो. म्हणजे इथे AB कर्ण आहे आणि 60 अंशासमोरची बाजू आहे AD. मग सूत्र वापरलं. 60 अंश कोणासमोरील बाजू AD आहे बरोबर √3/2 गुणिले कर्ण असं सूत्र असतं 60 अंश कोणासमोरच्या बाजूचं. म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल आहे AD आणि त्याचं सूत्र आहे √3/2 इंटू हायपोटेन्यूस. मग या सूत्रात आता नावं लिहिली. AD बरोबर √3/2 बरोबर आहे तसेच लिहिले गुणिले कर्ण आहे AB. आत्ता पाहिला आकृतीमध्ये आपण. मग कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूस AB आहे. मग AD ची किंमत गणितात दिलेली उंची √3 तिथे ठेवली. AB ची किंमत काढायची आहे √3/2 तसेच ठेवलंय. मग हे √3/2 इकडे आले. हे भागिले उलटून गुणिले होतील म्हणजे अंश यांची अदलाबदल होईल. √3 आहे तसेच डावीकडे. हे इकडे आल्यावर झाले 2/√3 बरोबर AB मिळाले. मग इथे √3 ला हे √3 कॅन्सल झाले. म्हणजे 1 गुणिले 2 2 आले. 2 बरोबर AB छेदात तर एकच आहे. म्हणजेच AB बरोबर मिळाले 2. मग AB जर 2 आहे AB म्हणजेच यामध्ये या त्रिकोणाची बाजू आहे आणि हा समभुज त्रिकोण आहे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे याच्या तिन्ही बाजू प्रत्येकी 2 असणार आहेत. 2 सेंटीमीटर असणार आहेत. म्हणजेच इथे लिहिलं आपण समभुज त्रिकोणाची बाजू बरोबर 2 सेंटीमीटर. साइड ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. मग आता आपल्याला परिमिती काढायची आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. मग आता हा समभुज त्रिकोण दिलेला आहे. समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. पण इथे सर्व बाजू समान असतात म्हणजे परिमितीचं सूत्र आपण असं लिहू शकतो 3 गुणिले बाजू. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल means sum of all sides means we can write the formula perimeter of equilateral triangle is equal to 3 into side. मग साइड आत्ताच आपण काढलेली बाजू 2 सेंटीमीटर आहे. मग इथे ठेवली 3 गुणिले 2 म्हणजेच परिमिती आली 6. पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर.